आजचा दिवस महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा, कारण आजचा दिवस हा अर्ज माघारी घेण्याचा दिवस होता। त्यामुळे नाराजांना शांत करणं, बंडोबांना थंड करणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी होती राजकीय नेत्यांची। त्यामध्ये काही प्रमाणात यश आलं, पण जेव्हा कार्यकर्ते आक्रमक होतात, समर्थक आक्रमक होतात, तेव्हा काय चित्र दिसतं याचा अनुभव नागपूरमध्ये आला। अर्ज माघारीच्या वेळेला नागपूरमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा रंगला। भाजपचे पदाधिकारी किसन गावंडेंनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरलेला आणि तो त्यांनी मागे घ्यावा म्हणून भाजपच्या नेत्यांनी आग्रह धरला, तर त्यांचे समर्थक मात्र त्यांनी अर्ज माघारी घेऊ नये यासाठी कमालीचे आक्रमक झाले आणि टोकाचं पाऊल उचलत त्यांनी गावंडेंना घरातच कुलूप बंद ठेवलं। गावंडेंनी समर्थकांना हाक दिली, पाया पडतो पण अर्ज माघारीसाठी मला जाऊ द्या असं सुद्धा म्हटलं, पण समर्थकांनी त्यांच्या घराचं कुलूप उघडण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला। त्यानंतर पक्षाचे नेते, भाजपचे नेते परिणय फुके हे त्यांच्या घरी पोहोचले। त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली आणि मग अखेरीस कार्यकर्त्यांनी किसन गावंडे यांच्या घराचं कुलूप उघडलं। कार्यकर्त्यांचं म्हणणं एकच आहे की गेल्या 2017 मध्ये सुद्धा चारही उमेदवार त्याच बाजूने दिले होते, त्यामुळे एक उमेदवार कमीत कमी या भागाला द्यावी अशी त्यांची मागणी आहे। त्यांची मागणी रास्त आहे, त्यांच्या भावनेशी मी सहमत आहे, कारण की या भागाला एक नगरसेवक हवा आहे। गेल्या 9 वर्षापासून या भागामध्ये नगरसेवक नाही आहे, त्यामुळे एक कार्यकर्त्यांची मागणी आहे की या भागाला एक उमेदवार द्यावा। कार्यकर्त्यांची मागणी योग्य आहे। एबी फॉर्म दिला होता पक्षाने? पक्षाने मला एबी फॉर्म दिला। एका एबी फॉर्मवर 2 नावं होते। 2 नावं होते, पहिलं नाव माझं होतं, दुसरं नाव त्यांचं होतं। बरं, मग पक्षाने काय म्हटलं की पक्षाने मला पक्ष उमेदवारी वापस घेण्याकरता म्हटलेलं आहे आणि मी उमेदवारी वापस घ्यायला जातोय, परंतु कार्यकर्त्यांनी लॉक लावलेला आहे, मला जाऊ देत नाहीये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।